मनोज जरांगे यांचा बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा. मनोज जरांगे आज बच्चू कडू यांची घेणार भेट. दुपारी 4 वाजता भेट घेणार असल्याची माहिती. बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस. आंदोलनामुळे बच्चू कडूंचे वजन 3 किलोने घटलं. बच्चू कडू यांचा बीपी लो. डॉक्टरांचा बच्चू कडूंना औषध घेण्याचा सल्ला, मात्र उपचार घेण्यास बच्चू कडूंचा ठाम नकार. चंद्रशेखर बावनकुळेंची बच्चू कडूंसोबत चर्चा. बावनकुळे या आंदोलनात तोडगा काढणार का, याकडे लक्ष. शरद पवारांचा बच्चू कडूंना फोन. पवारांनी बच्चू कडूंच्या तब्येतीची केली विचारपूस. आंदोलनाची घेतली माहिती. शेतकरी नेते रविकांत तुपकर आंदोलन करण्याच्या तयारीत. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणार. पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात गोंधळ. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात धक्काबुक्की. कार्यकर्ते पोलिसांमध्ये धक्काबुक्की. अमरावती शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे. खासदार बळवंत वानखेडेंनी केली पाहणी. शहर कचरामुक्त कधी होणार, वानखेडेंचा पालिकेला सवाल. शिंदेंचा ठाकरेंना आणखी एक धक्का. ज्ञानेश्वर धाने पाटलांचा शिवसेनेत प्रवेश. ज्ञानेश्वर धाने पाटील बडनेराचे माजी आमदार. देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारच्या गेल्या 11 वर्षातील विविध योजना आणि विकास कामांविषयी दिली माहिती. लोकलला रेट्रोफिटेड दरवाजे बसवण्याचा प्रयत्न. सर्वच लोकल एसी करण्याबद्दल विचार सुरू. एसी लोकलचं तिकीट सर्वांना परवडणारं असावं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. एका पक्षाचं सरकार सत्तेत येण्याचे दिवस संपले होते. 2019ला शिवसेनेसोबत सत्तेत जाण्यासाठी तडजोड केली होती. आपल्याला नेहमी आघाडी करावी लागली, अजित पवारांचं वक्तव्य. राणेंच्या कार्यकर्त्यांकडून शिवीगाळ. जीवे मारण्याची धमकी. आपलं बरं वाईट झालं, नारायण राणे त्याला जबाबदार. प्रकाश महाजनांचे नारायण राणेंवर आरोप. पक्षांतर्गत बदल आम्ही नक्कीच करणार. जयंत पाटील यांची राष्ट्रवादी मासिकात भूमिका. विलास शिंदेंनी घेतली संजय राऊतांची भेट. विलास शिंदे ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख. विलास शिंदे पक्षात नाराज असल्याची चर्चा. राष्ट्रवादी पक्ष शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा, सेक्युलर विचारांचे चंद्रबाबू सुद्धा एनडीए सोबत आले तर देशाचा विकास व्हावा, यासाठी अनेक नेते एनडीए सोबत. अजित पवारांचं वक्तव्य. ज्यांनी हिंदुत्वाच्या गप्पा केल्या ते हिंदुत्वाला लांब सोडून आले. हिंदुत्वाशी दगाफटका केला. भाजपा नेते रवींद्र चव्हाण यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर केली टीका. लढा आपल्या मुंबईचा ठाकरेंची रणनीती ठरली. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात 1 ऑगस्टला महामोर्चा. राष्ट्रवादीचा वर्धापन दिन. ओबीसीसाठी काळा दिवस. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची राष्ट्रवादीवर टीका. ठाण्यात रेल्वे प्रशासनाविरोधात आंदोलन. गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्थानक परिसरात मनसे आक्रमक. शिवसेनेत अजूनही धुसफूस सुरूच असल्याचं चित्र. मुंबई उपनगरात स्थानिक पातळीवर नाराजी पुन्हा समोर. आपल्याला प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करा. नवीन लोकांना संधी द्यायला हवी. भाषणादरम्यान जयंत पाटील भाऊक. डोंबिवलीत मनसे आणि ठाकरे पक्ष एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण. मनसेच्या शहर प्रमुख राहुल कामत यांनी घेतली ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख प्रकाश तेलकोटेंची भेट. राजा जर विमानाने फिरत असेल तर त्याला प्रजाची परिस्थिती कशी समजेल. सुप्रिया सुळेंचा नरेंद्र मोदींना टोला. परभणी शहरांमध्ये दुसरं नवीन बस उभारण्यात यावं. आता भारतीय जनविकास आघाडीची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी. शक्तीपीठ महामार्ग वाढवण बंदराला जोडला तसाच रेड्डी बंदराला जोडावा. आमदार दीपक केसरकर यांची मागणी. कोल्हापूरमध्ये काळंबावाडी धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळतीच. राधानगरी तालुक्यात सुळांपूर येथे पाईप लीक झाल्यानं मोठ्या प्रमाणावर पाणी वाया. यवतमाळ शहरात कचऱ्याचे साम्राज्य. परिसरात दुर्गंधी. पावसाळ्यापूर्वी कचरा उचला अन्यथा आंदोलन करण्याचा नागरिकांचा इशारा. हिंगोलीत कळमनुरी आखाडा बाळापूर महामार्गावर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक. प्रवाशांचा जीव धोक्यात घालून प्रवास. महामार्ग पोलिसांचं दुर्लक्ष. जालन्यात शेगाव पंढरपूर महामार्गाला भेगा. महामार्गातील भेगा दुरुस्त करण्यात यावे. नागरिकांची मागणी.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना करण्याचे आदेश. प्रत्येक प्रभागातून शक्यतो 4 किमान 3 तर कमाल 5 सदस्य निवडले जाणार. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि आधार सीडिंग बँक खात्याशी संलग्न करा, कृषी विभागाचे आवाहन. हिंगोलीत आदिवासी समाज बांधवांच्या शालेय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली. विद्यार्थ्यांना रखडलेली शिष्यवृत्तीसाठी आंदोलन इशारा. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे प्रस्थान. हजारो वारकरी त्र्यंबक नगरीमध्ये दाखल. निवृत्तीनाथ महाराज यांच्या रथाला आकर्षक फुलांची सजावट. संत मुक्ताईची पालखी पंढरपूरसाठी रवाना. बुलढाणा येथे पालखीचं स्वागत. परिसर भक्तिमय. बुलढाण्यातील डोणगाव ग्रामस्थांवरील पाणीपट्टी कर रद्द करण्याच्या मागणीसाठी युवा नेते शैलेश सावजी यांची बैठा सत्याग्रह करण्याची घोषणा. बुलढाणा जिल्ह्यात मोताळा तालुक्यात वायरमनच्या नियुक्तीसाठी विविध समित्यांची मागणी मान्य न केल्यास टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा. गावकऱ्यांची मागणी प्रशासनाकडून मंजूर. मूलभूत पोलीस प्रशिक्षण पूर्ण करून 112 नवीन पोलीस शिपाई रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामध्ये दाखल. पोलीस मुख्यालयात सर्वांचे केले स्वागत. गेटवे ऑफ इंडिया जवळील गर्दी कमी करण्यासाठी प्रवासी जेट्टी महत्वाची. राज्य मेरीटाईम मंडळाचा उच्च न्यायालयात दावा. भंडाऱ्याच्या पवनी शहरात भगवान गौतम बुद्धांची मूर्ती कोसळली. वादळी वाऱ्यामुळे तलावाशेजारील गौतम बुद्धांची मूर्ती कोसळली. वर्षभरापूर्वीच 57 फुटाच्या मूर्तीचं अनावरण झालं होतं. अलिबागमध्ये नागरिकांचं अनोखं आंदोलन. रस्त्यावरील खड्ड्यात केली वडाची पूजा. तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष. युद्धनौका गुलदार लवकरच निवृत्ती समुद्र तळाशी होणार स्थापित. निवृत्ती रॉक येथील अंडर वॉटर म्युझियमचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ. कुडाळ एसटी आगारात 5 नवीन बसेस दाखल. आमदार निलेश राणे यांच्या मागणीला यश. 10वीच्या परीक्षेत 1 किंवा 2 विषयांमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना 11वी मध्ये प्रवेश देण्यात येणार. 11वी प्रवेशासाठी शिक्षण विभागाचा निर्णय. महाराष्ट्रात मान्सूनचे पुनरागमन. महाराष्ट्रातील अनेक भागात अलर्ट जारी. जालना जिल्ह्याला 14 जूनपर्यंत येलो अलर्ट. तुरळक ठिकाणी वादळी वारा आणि विजांसह पावसाचा इशारा. सोलापुरातील बार्शी तालुक्यात वादळी वाऱ्याचा मुसळधार पाऊस. पावसामुळे केळी पिकाचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांचं सुमारे 20 ते 25 लाख रुपयांचं नुकसान. यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्याच्या पावसामुळे 100हून अधिक गावात वीज पुरवठा खंडित. आर्णी दिग्रस तालुक्यात विजेचे खांब कोसळले. फळबागांना फटका. भारतात कोरोना रुग्णात सातत्याने वाढ. रुग्णाची संख्या 6491 वर. कोरोनाचा नवीन XFG व्हेरियंट समोर. नव्या 163 रुग्णांची नोंद. सोन्या चांदीचा भाव गगनाला भिडला. चांदीचा भाव 897 रुपयांनी वाढला. 1,06,560 रुपयांवर पोहोचला. सोन्याची किंमत 99,100 रुपयांवर. लेफ्टनंट जनरल राजीव घई उपलष्कर प्रमुखपदी. ऑपरेशन सिंदूरमध्ये राजीव घईंची महत्वाची भूमिका. लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना पदोन्नती. राजीव घई सध्या लष्करी ऑपरेशनचे महासंचालक. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना ईडीचा मोठा दणका. सिद्धरामय्या यांच्याशी संबंधित 100 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त. कोल्हापूरच्या शिरोळ खून प्रकरणातील 7 जणांना अटक. आरोपींना 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी. हिंगोलीत अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई. हातभट्टी दारू विक्री करताना आढळल्यास कठोर कारवाई करणार. पोलीस अधीक्षकांचा इशारा. सोलापूरमध्ये अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या 2 वाहनावर कारवाई. आरोपींकडून 31,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. कारवाईत 4 संशयित आरोपी देखील ताब्यात. यवतमाळमध्ये दागिने चोरणारी महिलांची टोळी जेरबंद. आरोपींकडून 14 लाखांचा मुद्देमाल जप्त. बीडच्या माजलगावमध्ये तरुणीवर अत्याचार. लग्नाचा आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार. पीडिता 5 महिन्यांची गर्भवती. पोट दुखत असल्याने रुग्णालयात नेल्यावर प्रकार उघड. आरोपी विरोधात गुन्हा दाखल.
पाकिस्तानी महिलेची तिच्या पतीनंच केली हत्या. पत्नीची हत्या केल्यानंतर पतीची आत्महत्या. खारघरमधील सेक्टर 34 मधील डॉल्फिन पॉइंट सोसायटीमधील घटना. दुहेरी मृत्यूमागचे नेमकी कारण स्पष्ट. नाशिकमधील चाइल्ड पोर्नोग्राफीत 357 जणांवर गुन्हा दाखल. मेटानेच दिली माहिती. सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.